राधा स्वामी कॉलोनी वार्ड नंबर 3 में आज नगर सेवक रूपचंद वाघमारे साहब के हाथों सड़क के काम का उद्घाटन अमल में आया। राधा स्वामी कॉलोनी की जनता काफी सालों से सड़कों की खस्ताहाली के कारण परेशान थी। आज नगर सेवक रूपचंद वाघमारे साहब की विकास निधि के जरिए शुरू की गई सड़कों की मरम्मत के काम से कॉलोनी की जनता में काफी खुशी की लहर नजर आई। नगर सेवक रूपचंद वाघमारे साहब ने अब तक राधा स्वामी कॉलोनी के विकास के लिए तकरीबन 28 करोड़ तक का काम अंजाम दिया है और वो भविष्य में भी कॉलोनी के विकास के कामों में हमेशा हाजिर रहेंगे। ये उनका राधा स्वामी कॉलोनी की जनता से वादा है। आज सड़क के काम के उद्घाटन के मौके पर नगर सेवक रूपचंद वाघमारे साहब, आनंद कदम साहब, मोहम्मद इनामदार साहब, राष्ट्रवादी नेता, पार्टी के दीगर कार्यकर्ता, कॉलोनी के नागरिक वगैरह लोग मौजूद थे। भाऊ वाघमारे यांचे स्वागत मी स्वतः सर्व राधा स्वामी कॉलनीतील नागरिकांच्या वतीने मी करत आहे। इथून आपल्याला आतापर्यंत खूप सहकार्य लाभलं, इथूनही पुढे वेळोवेळी आपल्याला सहकार्य लाभतील आणि आपल्याला त्यांना खूप मदत करायची आहे आणि जशी आतापर्यंत केली तशी मनापासून सर्वांनी खूप त्यांना मदत करायची आणि त्यांना निवडून आणायचं आपल्याला। आपल्या वार्डातील शिवसेनेचे विभाग प्रमुख माननीय पुचाटे साहेब यांचे स्वागत शाल देऊन कांबळे बाबा हे करतील। खाली टाका, खाली जे छोटे मिनी प्लेअर असतात का आमच्याकडे सगळं बाबा व्हाईटनी स्वतः त्यांचा सत्कार करत आहे। त्यांची गल्ली नसूनही आपल्याच कॉलनीत आहे, पण आपल्यासाठी त्यांनी खूप वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। करून दिली त्यांची गल्ली, सगळं करून दिलं त्यांनी। नाही आमच्या गल्लीत आले बाबा, त्याबद्दल आपल्या राधा स्वामी कॉलनी येथील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि बऱ्याच दिवसापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता। आज तो स्थानिक माझ्या निधीतून करतोय आणि लवकरात लवकर 2-3 दिवसामध्ये हा रस्ता पूर्ण होईल अशी ग्वाही देतो। आणि तिथं लाईट दिले, वॉटर लाईन टाकून दिली, तिथं वॉटर लाईनचे कनेक्शन पण देऊन टाकले आणि आज आपण रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। याच्या पुढेही मी इलेक्शनमध्ये उभा राहणारच आहे आणि माझ्या माता बहिणींना, माझ्या वडीलधाऱ्या बांधवांना, तरुण बांधवांना मी विनंती करत की मी आता 2 महिन्यांनी इलेक्शन आहे आणि 2 महिन्यांनी इलेक्शन आहे, मी उभा राहणारच आहे, पण तुम्ही मला असं भरघोस मताने विजयी करून द्याल अशी मी आशा बाळगतो। आता प्रभाग सिस्टम आहे, आता एकाच सिंगल वार्डाचं इलेक्शन नाही, हे इलेक्शन 50,000 मतदान इथं आणि 50,000 मतदानमधून कमीत कमी आपल्याला 12, 13, 14,000, 15,000 मतदान लागणार आहे निवडून यायला। तर आपण भरपूर लोक येणार तुमच्याकडे मतदान मागायला। याच्या पहिले कोण नगरसेवक होता तुम्हाला माहित होता, किती वेळेस आला, किती वेळेस गेला हे पण माहित होतं। मी किती वेळेस येतो गल्लीतून मला बघत असाल तुम्ही। कदम साहेब मला फोन करतात, कदम साहेबांनी वारंवार सांगितलं की आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। मी कदम साहेबांना शब्द दिला होता आणि तो आज शब्द मी त्यांचा पूर्ण करतोय, याचा मला खूप आनंद आहे। आणि ज्याही काही समस्या असतील इथून पुढं
त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला. मला वाटतं आता काही समस्या राहिली नाही. बोलू द्या. त्यांनी आमचं मागचं नियोजन केलं तेवढं फक्त शेवटपर्यंत नाही करा तुम्ही. ऐका ना, आता तुम्हाला पेमेंट बी दिली, पेमेंट झालेली आहे, लाईट झाला, या पॉईंटचं बरं, वाया आपण स्वतः घेऊ शकतो. पाण्याची ऐका ना मला बोलू द्या, माझं बोलणं झालं. पाण्याची लाईट बी टाकून दिली, नळ कनेक्शन बी दिले. लवकरात लवकर आपण पाणी पण सोडणार आहे. 1 महिना 1.5 महिना 2 महिन्यात पाणी सुटणारच आहे. कारण की आपण कनेक्शन देऊन टाकले म्हणजे याचा अर्थ काय होतो, वॉटर लाईन टाकली म्हणजे याचा अर्थ काय होतो, पाणी सुटणार आहे. आपल्या बाजूला टाकीचं काम पूर्ण होतं. ते काम पूर्ण होत आलं. ज्या दिवशी टेस्टिंग टेस्टिंग झाल्यावर आपण पाणी सोडायचा प्रयत्न करू. कोणाच्या काही ज्या समस्या असतील ते तर मी पूर्ण करायचा प्रयत्न करीन. कोणाच्या काही समस्या असून सांगू शकतो. याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो, आता काही लोकांनी आपले कामगाराचे फॉर्म भरले, काही पेट्या येऊन आले. मी तुम्हाला विनंती करतो, पेट्या घ्या. तुम्ही त्या लोकांना 800 रुपये 700 रुपये देता, एकाच्या काय धरून 700-800 रुपये देता तुम्ही, काय देता तुम्ही? फक्त तुम्हाला किती पैसे लागायला पाहिजे? 110 आणि तो 200 रुपये लागायला पाहिजे. 800 रुपये पेट्यावाले कशाचे घेऊ लागले तुमच्याकडून? कशासाठी 1000 रुपये देऊ लागले तुम्ही? कंप्लेंट करायला नाही, तुम्ही कंप्लेंट करा. कशासाठी एवढे पैसे देऊ लागले लोक? जो गोडाऊनवाला असेल, जो कोणी असेल, त्यांना एवढे पैसे द्यायचं काय कारण आहे? तुम्ही हे कंप्लेंट कामगार आयुक्ताकडे याची कंप्लेंट करा. 1000 रुपये 800 रुपये 500 रुपये कोणालाही द्यायचे नाही. तुमचे काय 100 रुपये 110 रुपये असेल तेवढे द्यायचे आणि त्या पेट्या घ्यायच्या. आणि तर नसेल तर ते कोणी त्याची कंप्लेंट करा. बरोबर आहे. दुसरी एक समस्या इथे ना पोल नाही पूर्ण गल्लीत. फक्त एक काम करा, एक छोटा मिनिटला टाका म्हणजे एबीसीबीचा ऐकून घ्या आणि तिथून लाईन गेलं. आता तुम्ही जसा एबीसीबीचा पोलचा विषय मांडला, मला एक सांगा, कोणाच्या घरापुढे पोल टाकायचं तुम्ही सांगा. मी मी सांगतो माझ्या घराच्या कोपऱ्यावर टाका. घराच्या काही ऑब्जेक्शन नाही आणि केबल टाकायचं तार न टाकता. म्हणजे काय होईल, कोणाला बाहेरून लाईन आणलेली ऐकून घ्या. किती पोल लागणार इथं? एक पोल जरी टाकला तार ते कनेक्शन ऐकून घ्या. पुन्हा तुम्हाला शब्द देतो, मला 2-3 दिवसात टाइम द्या. मी इंजिनियरला घेऊन येतो, इंजिनियरला दाखवून देतो की तिथं पोल पण ज्याच्या घरापुढे टाकायचा आहे पोल त्याचं कोणाचं ऑब्जेक्शन नाही पाहिजे. कारण की एबीसीबीचा प्रॉब्लेम काय, पोल देतात ते, पण मग ऑब्जेक्शन येतं, माझ्या घरापुढे नका टाकू, माझ्या पुढं घरापुढे नका टाकू. आता मी ऐकून घ्या ना. आता आपण स्ट्रीट लाईट राहतो, वापस गेले हे लोक झालेलं आहे. आता स्ट्रीट लाईट सुद्धा कोणी घरापुढे टाकून देईल तर एबीसीबी कोण टाकून देईल घरापुढे? कोणी टाकून देणार? बरोबर. छोटे छोटे